आणि बातमी आहे अंतरबाली सराटीमधून। मंत्री अब्दुल सत्तार यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। पहाटे 2:30 वाजेपर्यंत दोघांमध्ये चर्चा झाली। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। मनोज जरांगेंनी 29 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलाय। यानंतर आता सत्तारांनी त्यांची भेट घेतली आणि या भेटीच्या दरम्यान जरांगेंनी फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा सुद्धा केली। शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी यासह मराठा आरक्षणाच्या आमच्या मागणीबाबत चर्चा झाल्याचं देखील मनोज जरांगे यांनी सांगितलंय। दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा होणार असल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितलंय। प्रामुख्याने शेतकरी आणि तो ओबीसी मध्ये मराठा समाजाचा रिझर्वेशन या दोन याच्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा मला वाटतं 3 तास आम्ही चर्चा केली। तिन्ही तासामध्ये हे दोन विषय जे त्यांनी सांगितले हे मी उद्याच्या आमच्या कॅबिनेटमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळासमोर शेवटी शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले ही सत्य परिस्थिती आहे की शेतकरी हवालदिल झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार बी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तिघही मला तर असं वाटतं आहे का ही जी माझी चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मांडेल आणि शेवटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल। गोरगरीब शेतकरी पुरता खचला आहे आता आणि त्याला आधार देण्याचं काम सरकार म्हणून तुम्हाला करावंच लागणार आहे। सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे, त्याबाबतही त्यांच्याशी चर्चा केली। तसंच बोलणं या मला अगोदर मी कुठलं तरी वडगाव होतं मला वाटतं त्या गावामध्ये मी बोललो होतं की मी फडणवीस साहेबांनासुद्धा बोलणार आहे आणि शिंदे साहेबांना पण शेतकऱ्यांसाठी बोलणार आहे। तर फडणवीस साहेबांनासुद्धा मी सांगितलं, त्यांचाही फोन आला होता, त्यांनाही सांगितलं कारण मी तुमच्यापासून कधी काही लपवत नाही। त्यांनाही सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांना मात्र तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।